आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। विधिमंडळ परिसरात मारहाण प्रकरण हक्कभंग समितीने अहवाल अध्यक्षांसमोर ठेवला। अध्यक्ष आज अहवाल पटलावर ठेवणार आहेत। अहवालानुसार कोणावर कारवाई होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। विधिमंडळ परिसरात मारहाण प्रकरणात हक्कभंग समितीने अध्यक्षांच्या समोर या प्रकरणाचा अहवाल ठेवलेला आहे। आज हा अहवाल अध्यक्ष पटलावर ठेवतील, त्यामुळे या अहवालानुसार कोणावर कारवाई होणार किंवा कोणावर गुन्हा नोंद होणार का हे आज पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय विधिमंडळ परिसरात झालेलं मारहाण प्रकरण हक्कभंग समितीने अहवाल अध्यक्षांसमोर ठेवलेला आहे, तर अध्यक्ष आज अहवाल पटलावर ठेवणार आहेत। काय अधिकची माहिती? अगदीच आपण पाहायला गेलं तर मागील अधिवेशनामध्ये जे आहे ते जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते जे आहेत ते थेट विधान भवन परिसरामध्येच आमने सामने आले होते। त्यामुळे त्यांचा व्हिडिओ देखील राज्यभरामध्ये व्हायरल झाला। त्यामुळे कुठेतरी भवनाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जे आहे ते यावर ठोस कारवाई केली पाहिजे असं सर्वच पक्षीय आमदारांनी जे आहे ते एकंदरीत जे आहे ते या ठिकाणी मागणी केली होती। त्यानंतर आज जर बघितलं तर आपण आता विधानसभा अध्यक्षांकडे जे आहे ते समितीचा अहवाल पाठवण्यात आलेला आहे आणि आता विधानसभा अध्यक्ष जे आहे ते आज पटलावर मांडण्याची शक्यता आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर यावेळेस हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी जे आहे ते चर्चेला जातो आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर मागील अधिवेशनातील हा एक मुद्दा आहे आणि सोबतच काल आपण बघितलं की राज्यभरामध्ये जे आहे ते बिबट्याची दहशत जी आहे ती पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने जुन्नरचे जे आमदार आहेत त्यांनी थेट बिबट्याचं पोशाखच परिधान करून यामध्ये विधान भवनामध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि सोबतच काल उपराजधानी नागपूरमध्ये देखील बिबट्याचा शिरकाव झाला, ज्यामध्ये जवळपास जे आहे ते 5 जण जे आहे ते गंभीररित्या जखमी झाले। त्यानंतर वन मंत्र्यांची त्यांची भेट घेतली होती आणि आता बिबट्यांवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल या संदर्भात देखील जे आहे ते आता सरकारकडनं जे आहे ते कामकाज केले जाते आणि एकूणच मात्र वारंवार जर आपण बघितलं तर बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांचा जे आहे ते बळी जातोय। त्यामुळे मागणी होती आहे की ठोस उपाययोजना करायला हव्या। काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याबद्दल जे आहे ते आम्ही गंभीर दखल घेत यावर योग्य ती काळजी घेण्याचे जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र अजूनही जे आहे ते बिबट्याची दहशत जी आहे ते राज्यभरात पाहत असल्यामुळे जे आहे ते सर्वसामान्यांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण आहे। काल जवळपास तिसऱ्या दिवशी सोबतच विविध मागण्यांना घेऊन हिवाळी अधिवेशनावर जवळपास 18 मोर्चे जे आहे ते निघाले होते। आज देखील हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 10 पेक्षा अधिक मोर्चे जे आहे ते एकंदरीत निघणार आहेत आणि आता सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्री यांचे निवासस्थान रामगिरी या ठिकाणी महायुतीतील सगळेच आमदारांना जे आहे ते ब्रेकफास्टसाठी या ठिकाणी निमंत्रण देण्यात आले आहे आणि आता जवळपास 10:15 वाजता विधान परिषदेमध्ये पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत। त्यानंतर 12 वाजेपासून जे आहे ते नियमित कामकाजाला एकंदरीत सुरुवात होणार आहे। जी नक्कीच, धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।